हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजची जी रेसिपी आहे ना, ती इतकी साधी सोपी आहे, तितकीच ती टेस्टी आहे. करायला एकदम पटकन होते आणि त्याला काहीही जास्त तामझाम करायची गरज पडत नाही. तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल. तर भाजी तुम्ही ओळखलीच असेल कशाची आहे. तर ही भाजी आहे पानकोबी आणि मुगाची डाळ मिक्स करून ही भाजी बनवली आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून बाजूला ठेवली आहे. त्यानंतर एक अर्धा पानकोबीचा गड्डा घेतला होता. जर तुम्ही वाटीनं मोजलं तर 2 ते 3 वाटी चिरलेली पानकोबी होते. त्यानंतर एक कांदा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि एक साधारण मोठा टोमॅटो. यामध्ये जर तुम्ही नुसती मिरची न वापरता ठेचा वापरला तर भाजी आणखीही टेस्टी बनते. तर सुरुवातीला तेल तापत ठेवूया आणि त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडू द्या. मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाला. जिरे सुद्धा तडतडलं की त्यामध्ये थोडस हिंग घाला. त्यानंतर उभा चिरलेला कांदा घाला. बारीक चिरण्याची काहीही जरुरी नाहीये, कारण ही भाजी एकदम सोपी आहे. बारीक चिरा, मोठा चिरा, कसंही चिरा, पण भाजी टेस्टी म्हणजे टेस्टीच होणार. त्यानंतर मिरची मी अशी स्लिट करून टाकली आहे आणि कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो कापून घालाय. टोमॅटो सुद्धा बारीक चिरायचं गरज नाहीये, ओबडधोबड कसाही चिरून घाला, काही प्रॉब्लेम नाही येणार. टोमॅटो थोडासा नरम होऊ द्या. टोमॅटो असा थोडासा नरम झाला की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला पावडर. जर तुम्ही ठेचा वापरत असाल तर इथे गरम मसाला घालण्याची तेवढी जरूरत पडणार नाही. हे सर्व छान मिक्स करा. तेलामध्ये सगळे मसाले फ्राय होऊ द्या. त्यानंतर चवीपुरतं मीठ घाला आणि सर्व परत एकदा फ्राय करून घ्या. आता आपण त्यामध्ये धुवून ठेवलेली मुगाची डाळ घालूया. तुम्ही इथे मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळ सुद्धा घालू शकता. ती सुद्धा तुम्हाला धुवून थोडा वेळ अर्धा 1 तास भिजत ठेवावे लागेल. चण्याच्या डाळीने सुद्धा ही भाजी छान होते. त्यानंतर धुवून ठेवलेला हा कोबी घालूया. हा सुद्धा तुम्हाला अगदी बारीक चिरायची गरज नाहीये, मोठा मोठा चिरल्याने ही भाजी खरंच चांगली होते. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर थोडा वेळ त्याला झाकण घालून शिजवा. नंतर चेक करा, भाजी थोडी शिजत आली असेल. परत एकदा त्याला मिक्स करा, म्हणजे मसाला जो आहे तो सर्व बाजूनी छान लागेल. त्यानंतर आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, ते म्हणजे सुके खोबरे. 3 ते 4 5 चमचे घातले तरी चालेल. सुके खोबरे घाला आणि जर तुमच्याकडे ओले खोबरे असेल तर एकदम सोने पे सुहागा. त्याने पण खूप छान ही भाजी होते. हे सर्व मिक्स करा. ही भाजी मी जेव्हा कॉलेजला होते ना, तर आमची ट्रिप गेली होती तिरुपतीला. तिथे मी ही भाजी खाल्ली होती. खूपच आवडली होती. तेव्हापासून मी ही भाजी अशीच बनवते. बघा, अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे. ही भाजी वरून परत सुके खोबरे घालून गार्निश करा. मिरची सोबत आणि कांदा वगैरे तुम्ही तोंडी लावत असाल तर घ्या आणि पोळी सोबत किंवा भाकरी सोबत गरमागरम सर्व करा. तर अशी ही मुगाची डाळ आणि पानकोबी मिक्स भाजी नक्की एकदा करून बघा. थँक्यू.